सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या समाजाच्या आरक्षणाचे विषय असतील हे गंभीर झालेले आहेत। सध्या मराठा आरक्षण असेल, धनगर आरक्षण असेल, ओबीसी आरक्षण असेल, हे सर्व प्रश्न गंभीर बनत असतानाच आता मुस्लिम समाजाच्या विचारवंतांनी देखील मुस्लिम आरक्षण जे महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये मंजूर झालं होतं त्याला कोर्टामध्ये कुठल्याही प्रकारची स्थगिती नाही, पण शासनाने ते लागू केलं नाही आणि त्यामुळे आता मुस्लिम समाजाचं आरक्षण असेल, मुस्लिम समाजातील मुलांचं शिक्षण असेल, याविषयी समाजातील ज्येष्ठ विचारवंतांनी परभणीमध्ये एक दिवसाची कॉन्फरन्स आयोजित केली होती। या कॉन्फरन्सला जवळपास 20 ते 25 जिल्ह्यामधून मुस्लिम समाजातील विचारवंत आलेले आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की नेमकं आरक्षणाचा मुद्दा कुठे रुकला, शिक्षणाची काय स्थिती आहे समाजाची, आपण हे त्यांच्याकडून जाणून घेऊ। नेमकं काय परिस्थिती आहे आरक्षणाविषयी, ही आपण कॉन्फरन्स घेतली। बघा, आरक्षणाचा मुद्दा आमचा संवैधानिक होताच आणि संवैधानिक मंजुरीनं तो आम्हाला 5% मिळालेला होता। महमूदुर रहमान कमिटीनं शिफारस जी केली ती 10%ची होती, किमान 8%, पण 5% मिळालं, त्यावरही आम्ही सांत्वन केलं। फडणवीस सरकार सत्तेवर आली, त्याच्यापूर्वी युती सरकारनं GR काढला, अध्यादेश काढला। अध्यादेशाची मर्यादा 6 महिन्याची असते, त्याच्यावरही आम्ही आमचा आक्षेप दिलेला होता की दोन्ही सभागृहामध्ये बहुमत असताना तो कायदा बनवायला पाहिजे होता, पण कायदा न बनवता फक्त अध्यादेश आम्हाला दिला। फडणवीस सरकार आली, फडणवीस सरकार, देवेंद्र फडणवीस आमच्या नागपूरचे, मी प्राध्यापक जावेद पाशा, नागपूर या चळवळीमध्ये मी 35 वर्षापासून आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लॉ कॉलेजमध्ये ते लॉ झालेले, त्यांनी कोणता मुद्दा रेटावा? त्यांनी हा मुद्दा रेटला की इस्लाम धर्मीयांना आरक्षण देता येत नाही म्हणून मुसलमानांना दिल्या जात नाही। संविधानामध्ये एक अवाक्षरसुद्धा इस्लाम धर्मीयांना देता येत नाही असं कुठंच नाही आहे। उलट धर्माच्या नावावर आरक्षणच देता येत नाही, म्हणून जेही आरक्षण आज भारतात अस्तित्वात आहेत ते जातीगत का असना किंवा धर्माच्या अंतर्गत असलेल्या जातीय युनिटला का असना, ते सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक मागासलेपणावर आहे। आम्हालाही जे आरक्षण मिळालं होतं ते सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक दृष्टिकोनातून मागासलेल्या मुसलमानांना मिळालेलं ते 5% आरक्षण होतं। ती कोर्टात केस गेली, कोर्टात केस गेल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयानं म्हटलं की शिक्षणातील आरक्षण यांचा अगदी 100% बरोबर आहे, तो कंटिन्यू करा। नोकऱ्यांचं आरक्षण रद्द केलं नाही, मुंबई कोर्टानं स्थगिती दिली आणि स्थगिती देत असताना रोस्टर नाही, कोणत्या मदवर किती पदं आहेत, कोणत्या विभागात किती पदं आहेत याची माहिती मागितली। परंतु फडणवीस सरकार आल्यानंतर फडणवीस सरकारनं तो अध्यादेश चर्चेसाठी विधान परिषदेत, विधानसभेत आणलाच नाही आणि मुस्लिमांना इस्लाम धर्मी असल्यामुळे देता येत नाही म्हणून तो रद्दबातल केला। आता जरांगे पाटील बसलेत, जरांगे पाटीलच्या पाठीमागं सरकार उभी राहिली। आपण पाहिलं, आता मुख्यमंत्री जाऊन आलेत आणि मुख्यमंत्र्यांना जरांगे पाटलांनी 40 दिवसाची मुदत दिली। त्या 40 दिवसाच्या मुदतीच्या आत आम्हाला मराठा आरक्षण द्या। महाराष्ट्र सरकारनं त्वरित GR काढला की मराठा कुणबी आहेत म्हणून मराठ्यांना कुणबीचं प्रमाणपत्र देऊन ते OBCमध्ये त्यांना सामील करावं। इतर OBC उभे राहिलेत की आमच्यात हे मराठा नकोत। परंतु महत्त्वाचं मी सांगू इच्छितो या माध्यमातनं की सरकारची भूमिका काय आहे त्या GRमध्ये, की कुठंतरी निजामांच्या काळामध्ये या मराठ्यांना कुणबी म्हणून गणल्या जात होतं म्हणून त्यांना आरक्षण द्यावं। अरे बाबा, निजाम तर खूप दूरची गोष्ट आहे। आरक्षणाचे जनक, तुमच्या आमच्या सगळ्या सामाजिक चळवळीचे बाप छत्रपती शाहू महाराज यांनी 1902मध्ये जो GR काढला, जो अध्यादेश काढला, जो सरकारी आदेश काढला, त्याच्या अनुसूचित 155 वरती मुस्लिम समाजाला मागासवर्ग म्हणून घोषित करण्यात आलं आणि त्याच्याच अनुषंगानं आम्हाला आरक्षण मिळालेलं होतं। मग मोठा तुमचा बाप निजाम की शाहू महाराज? आमचा बाप तर निजाम नाही, आमचा बाप शाहू महाराज। म्हणून शाहू महाराजांचं प्रमाणपत्र आणि आदेश अंतिम समजून मुसलमानांना संवैधानिक आरक्षण द्यावं अशी आमची मागणी आहे। मराठ्यांना किती देता, काय देता हा आमचा विषय नाही, कारण आमचं जे न्याय आहे ते आमची न्याय मागणी आहे, त्यासाठी आम्ही या मैदानात उतरलेलो आहोत। आज संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून इंटेलेक्च्युअल चळवळीमध्ये कार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते, एव्हाना पक्षात असूनही आपापल्या समाजासाठी समर्पित असलेली लोकंसुद्धा इथं आलेली आहेत आणि आम्ही आवाज बुलंद करत आहोत की आम्हाला आधी पाहिजे, मराठ्यांच्या आधी आम्हाला द्या, कारण संवैधानिक आम्ही आहोत। सुप्रीम कोर्टानं, उच्च न्यायालयानं जे नाकारलं ते मराठ्यांचं सपशेल नाकारलं। आता सरकार त्यांना देत असेल तर याच्यावर आमचा आक्षेप नाही, पण आमचा जिथं कुठं नाकारलंच गेलेलं नाही आहे ते आरक्षण तुम्ही जर देत नसाल
तर आम्ही तेवढंच रान पेटवू जेवढे मराठ्यांनी पेटवलं, जेवढं ओबीसींनी पेटवलं. मुस्लिम शिक्षणाविषयी काय आपण चिंतन आज काय? शिक्षणाचा दर्जा खऱ्या अर्थाने संपूर्ण देशामध्येच मुस्लिम समाजाचा शिक्षणाचा दर्जा खालावलेला आहे. आज आपण शासनाच्या शाळा पाहिल्या आणि शासनाच्या माध्यमातून अल्पसंख्याक समाजाच्या खास करून शाळा पाहिल्या तर त्याची पटसंख्या जी आहे ती अतिशय कमी झालेली आहे. आणि त्यानंतर शिक्षणामध्ये आपण जर एक गळतीचं प्रमाण पाहिलं तर 10वीपर्यंत 80% मुस्लिमांचं हे गळतीचं प्रमाण वाढलेलं आहे. आणि या गळतीमागे कारण काय तर मुस्लिम समाजाला एज्युकेशनल हब बनवण्याचा प्रयत्न आजपर्यंत शासनाकडून किंवा लोकप्रतिनिधीकडून झालेला नाही. आणि मुस्लिम समाज हा 85% हा स्लम भागात राहणार आहे. त्यांना कोणत्याही प्रकारचं तिथं शैक्षणिक हब मिळत नाही, शैक्षणिक एक वातावरण मिळत नाही. त्यामुळे मुसलमानांचा शैक्षणिक दर्जा खालावलेला आहे. आणि हेच पाहून महमूदुर रहमान साहेबांनी जी शिफारस केली होती त्यामध्ये मुस्लिम समाजाचं शैक्षणिक आरक्षण हे राखीव ठेवलेलं होतं आणि त्याला मुंबई उच्च न्यायालयाने आणि सुप्रीम कोर्टाने सुद्धा मान्यता दिली होती. परंतु माझ्या आजपर्यंत हे लक्षात येत नाही का फडणवीस साहेबांचा अभ्यास कच्चा असावा. कारण मोहम्मद पैगंबरांनी इस्लाम धर्माची स्थापना केली, त्यांनी मुस्लिम धर्माची स्थापनाच केली नाही. आणि मुस्लिम धर्म हा जगाच्या पाठीवर कुठेच नाही. मग त्यांनी आरक्षण दिलेलं आहे, मुस्लिम समाजाला दिलेलं आहे, इस्लाम धर्माला दिलेलं नाही. मग तुम्ही आड्यामध्ये न घुसता सरळ सरळ समोर येऊन सांगा का आम्हाला मुस्लिमांना आरक्षण द्यायचं नाही आहे, आम्ही ह्या देशामधल्या मुस्लिमांना दुसऱ्या दर्जाचं नागरिक बनवू इच्छितो. अशा प्रकारची स्पष्ट भूमिका एकदा जर त्यांनी घेतली तर आम्हालाही त्याचा विचार करावा लागेल. आम्हीच त्या ताकदीने त्यांच्यासमोर जाऊ. आज शिंदे सरकारने निर्णय घेतला की मुस्लिम विद्यार्थ्यांना जे परदेशात शिक्षण करणार आहेत दरवर्षी 27 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाईल. जशी सारथी आहे, बार्टी आहे, त्या दृष्टीनं काय आपल्याला काय वाटतं सरकार करायला काय? आता शिंदे सरकारला जे प्रश्न पडलेले आहेत की परदेशातल्या लोकांना म्हणजे विद्यार्थ्यांना ते एज्युकेशन ते स्कॉलरशिप महाराष्ट्रात तर आमचं म्हणणं आहे पहिलं घरचं बघा ना. घरामध्ये जे रान पेटलेलं आहे, घरामध्ये ज्या पद्धतीनं आरक्षणाचा शिक्षणाचा जो तिढा सुटलेला नाही आहे त्याच्यामध्ये कुणाला तरी उचकायचं, कुणाला तरी बिचकवायचं. याला उचवून त्या आरक्षणासंदर्भात त्यांना बोलायचं, ह्यांना उचकून त्यांना बोलायचं. मराठा आरक्षणाच्या संदर्भात आक्रमक होते, धनगर आरक्षणावरती उचकावून ह्यांना उभं करणारे हेच ना, ओबीसींना उचकवणारे हेच ना. आमचं म्हणणं असं आहे की ज्या पद्धतीनं शैक्षणिकदृष्ट्या हा समाज मागासलेला आहे, गेल्या अनेक वर्षापासून आंदोलने चळवळ मी काय म्हणतो की गेल्या अनेक वर्षापासून या महाराष्ट्रामधल्या सत्ता पक्षातल्या ते काँग्रेसचा असेल, भाजपचा असेल, सेनेचा असेल किंवा कोणाचाही असेल, आम्हाला त्या पक्षांची घेणं देणं नाही. आमचं म्हणणं आहे की सत्ता ही निष्पक्ष असते, निस्वार्थी असते, त्याला त्याच्या मनामध्ये ममत्व नसतं, हीन भावना नसते. त्यांनी या बाबतीत कधी विचार केला आहे का? कुणी काही बोलत नाही. त्याच पद्धतीने महाराष्ट्रामधला जो महत्त्वाचा मुद्दा आहे आता शिक्षण आरक्षण तर आम्हाला मिळेल आणि त्यासाठी आम्ही लढा पण देतो. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे आमच्या आता संरक्षणाचा. ज्या पद्धतीने मागच्या काळामध्ये मोहसिन शेख या पुण्यातल्या युवकाची हत्या झाली, त्याला मारण्यात आलं, त्यांची सुटका केली, शासनात त्याच्यावरती गुन्हे दाखल केले, तेही थातूरमातूर आणि ते सुटून आले आणि त्यांच्यावरती पुष्पवृष्टी करून त्यांना कुठतरी आणि नंतर तर कमालच यांची अशी झाली की यांनी जन आक्रोश काढायला सुरू केले. कधी हिजाबच्या नावावर, लव जिहादच्या नावावरती. ह्या ज्या भानगडीमध्ये या समाजाला कुठतरी वेठीस धरण्याचं पाप आणि काम करताय आणि त्याचंच खरं पडसाद योग्य कार्यवाही न केल्यामुळे सातारा येथील पुसेसावळी येथे एका युवकाची हत्या झाली. म्हणजे यांना सगळ्या परीनं एक वेगळ्या पद्धतीनं एक अजेंडा चालवायचा आहे आणि कुठं ना कुठंतरी मुसलमानांना दाबण्याचं कट कारस्थान सुरू आहे. परंतु राज्यव्यापी हे जे हे संमेलन होतं आहे, मुस्लिम चर्चासत्र जे घडवता येते, या चर्चासत्राच्या माध्यमातून जे ठराव घेण्यात येतील ते ठराव संपूर्ण महाराष्ट्रात जातील आणि या संदर्भातले तीव्र आंदोलन येणाऱ्या काळामध्ये. आपण संरक्षण म्हटलं की मुस्लिम समाजामध्ये सध्या जे चालू आहे वातावरण की सरकारकडून मुस्लिम समाजाला बदनाम करण्याचं, काय या संरक्षणविषयी नेमकी काय भूमिका? संरक्षणाची भूमिका अशी आहे की प्रत्यक्षात जेव्हा आपली राज्यघटना आहे, या राज्यघटनेमध्ये भारतीयांना समान अधिकार दिलेले आहे. समता हा आपल्या राज्यघटनेचं मूळ तत्व आहे. परंतु प्रत्यक्षात जेव्हा आपण पाहतो तेव्हा काही घटना अशा घडतात की ह्या घटनांमध्ये एका विशिष्ट समाजाला अर्थात मुस्लिम समाजाला दुय्यम दर्जा दिला जातो. कारण बऱ्याच ठिकाणी पाहिलं आपण की घटना काहीच नसती आणि त्या ठिकाणी मोबाईल हॅक करून, त्यांचे अकाउंट हॅक करून चुकीचे स्वतःच मेसेज प्रसारित करतात आणि त्या मेसेजच्या आधारे संबंधित युवकाला टार्गेट करतात. जेव्हा कायदा असं सांगतो की आरोपी जर कोणी असेल
तर त्याला भारतीय न्यायदंड संहितेनुसार शिक्षा झालीच पाहिजे आणि ह्याच्याबद्दल आमचाही काही आक्षेप नाही. परंतु एक विशिष्ट समूह येतो आणि संबंधाची चूक असताना नसताना त्याला एवढं निर्दयपणे मारतो की तो बिचारा जागेचं मरून जातो. आणि आपण पाहतो की वीज पडून जनावर मेलं तर त्याला नुकसान भरपाई शासन देतो. इतर काही घटना घडल्या जनावरांच्या बाबतीत, घराला आग लागली तरी नुकसान भरपाई देतो. आणि इथं जिवंत माणसाला मारून टाकायले, त्याचा पूर्ण परिवार उघड्या रस्त्यावर यायलं आणि तरी त्याच्या बाबतीत ना कोणतं आर्थिक सहाय्यता आहे ना त्या संबंधित कुटुंबाच्या परिवारामध्ये कोणाला नोकरी आहे. तर ही जे दुभावजाची भावना चालू आहे, ह्या भावनेमुळे ह्या ठिकाणी आज विचारवंत जमलेले पूर्ण महाराष्ट्रातले आणि आमचे काही ज्येष्ठ मार्गदर्शक आहे. तर ह्या सर्वांच्या माध्यमातून शासनापुढे आमची ही मागणी आहे की जसे इतर समाजाला तुम्ही नागरिक म्हणून राबवतात, तसं मुस्लिम समाजसुद्धा ह्या भारत देशाचा नागरिक आहे. आणि इतरांना तुम्ही जे अधिकार देतात, जे सोयीसुविधा देतात, जे सवलती देतात, जे आर्थिक सहाय्य करतात, ते साऱ्या बाबी मुस्लिम समाजाला मिळायला पाहिजे. परंतु आज सहज कोणी उठतो, मुस्लिम समाजाला मारतो, मॉब लिंचिंग करतो. म्हणून संरक्षण हा जो मुद्दा आहे याचा म्हणणं आमचं असं आहे, ज्याच्यामध्ये अगोदरच्या शासनामध्ये आलेलं होतं, जसं आमच्या दलित बांधवांसाठी ॲट्रॉसिटी ॲक्ट आहे की त्यांच्यावर जर जातीय भावनेतून हल्ला केलं तर त्यांना एक विशिष्ट प्रकारची शिक्षा आहे. आणि ज्यांच्यावर हल्ला झाला त्यांना आर्थिक सहाय्यता आहे महाराष्ट्र शासनाकडून. त्याच धर्तीवर मुस्लिम समाजालासुद्धा एक विशिष्ट कायदा करण्यात यावं आणि ज्या कायद्याच्या आधारे मुस्लिम समाजावर विनाकारण हल्ला होत असेल, कारण असताना बी जे शासनाने प्रशासनाने करायला पाहिजे ते काही विशिष्ट ठराविक लोक जर करत असतील तर त्या करणाऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. त्या विभागातील जे काही पोलीस अधिकारी आहे त्यांच्या दंडात्मक कारवाई झाली पाहिजे आणि संबंधित कुटुंबियांना आर्थिक सहाय्यतेसोबत त्या परिवारातल्या सदस्यांना शासकीय नोकरी मिळाली पाहिजे. हा विशेष संरक्षणाचा अधिकार आम्ही या माध्यमाने या ठिकाणी मागत आहोत. पुढे काय भूमिका आहे? पुढे अशी आहे की सध्या तर आता सगळे महाराष्ट्राचे बसून पुढाकार घेणारे आणि या मंचाचे माध्यमातून आम्ही सर्व महाराष्ट्रात शिक्षण किंवा आरक्षण किंवा संरक्षण असावं या सगळे मुद्द्यावर एकत्र येऊन आम्ही काम करणार आहे. एक शेवटचं सरकारला काय सांगाल या मंचाच्या माध्यमातून? बस सरकारना नीट आम्ही हे सांगत आहोत की मतदान करणारे आम्ही नागरिक आहोत. तुम्हाला केंद्रात आणि राज्यात आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्ता हस्तगत करायला मुसलमानांचं मतदान लागतं, इतरांचंही लागतं. सगळेच काही कारखानदार होत नाहीत, सगळेच काही अधिकारी होत नाहीत, सगळेच काही नेता होत नाही. परंतु ज्या दिवशी हा देश संविधानावर उभा झाला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या संविधानामध्ये आणि संविधानाच्या प्रस्तावनेमध्ये प्रत्येक माणसाचं व्यक्तिमूल्य आणि त्याची गरिमा हा महत्त्वाचा मुद्दा आहे. मुस्लिम समाज हा नोकऱ्यात नाही, मुस्लिम समाज हा आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहे, शिक्षणामध्येही पिछाडलेला आहे, पण तो बहुमूल्य मतदान करणारा नागरिक आहे ना, त्याच्या संरक्षणाची जबाबदारी आणि त्याच्या मान सन्मानाची जबाबदारी हे राज्य सरकार आणि केंद्र सरकारची आहे. ते त्यांनी निभवावी. कारण सत्तेवर संवैधानिक पद धारण करत असताना तुम्ही संविधानाची शपथ घेता, तुम्ही मनुस्मृतीची शपथ घेत नाही किंवा एखादा माणूस हा कोणत्या भलत्या ग्रंथाची शपथ घेत नाही. आमचा राष्ट्रीय ग्रंथ संविधान आहे. मग मुसलमानांची गरज नोकऱ्यांची जरी तुम्ही पूर्ण करू शकत नसाल, त्याच्यासाठी आरक्षणाचा लढा आमचा चालू आहे, पण किमान संरक्षण देण्याची तुमची जबाबदारी शपथ घेऊन, ज्या संविधानाची शपथ घेऊन तुम्ही सत्तेवर बसता तिथं थोडी तरी नैतिकता पाळा. आणि खुलेआम मुसलमानांच्या विरोधात चाललेली मॉब लिंचिंग, संसदेमध्ये मुसलमान संसद आहे, खासदार आहे म्हणून त्याला कटवा म्हणणं, आतंकवादी म्हणणं, इथपर्यंत मजल गेलेली आहे. ही मजल जाण्यामागे एक विशिष्ट योजना सर्व मुसलमानांना लक्षात येते, नाही येत आहे असं नाही. आम्ही तुमच्या माध्यमातून सांगतो, जे मनुवादी लोक संसदेत बसलेत, जे मनुवादी लोक विधानसभेत बसलेत आणि ज्यांच्या माध्यमातून संविधानाची मोडतोड चालवली आहे आणि ज्यांच्या माध्यमातून या देशाच्या लोकशाहीला धोका आहे, त्या लोकांनी नीट समजून घ्यावं की मुसलमानांची मतं सरकार खाली खेचण्यासाठी सुद्धा महत्त्वाची असतात. कर्नाटकमध्ये आम्ही हे दाखवून दिलं, तेच आम्ही महाराष्ट्रामध्येही करणार आहोत. परंतु एकाला पाडून दुसऱ्या भस्मासुराला आणायचं ही चूक आम्ही करणार नाही. हो, आणत असताना आमचं संरक्षण, आमचं आरक्षण आणि आमचं प्रतिनिधित्व या 3 मुद्द्यावरती संपूर्ण समाजाला आम्ही ठामपणे महाराष्ट्रात उभं करू. जय संविधान, जय महाराष्ट्र आणि जय भारत हा आमचा पहिला आणि शेवटचा नारा असेल. आपण पाहिलं की मुस्लिम समाजाला शिक्षण, आरक्षण आणि संरक्षण हे तितकंच महत्त्वाचं आहे आणि जे सरकार देईल त्याच्या मागे आम्ही राहू. येथून पुढे मतदान देखील आम्ही विचार करून करू असा निर्धार या मंचच्या वतीने करण्यात आला आहे.
न्यूज स्टेट महाराष्ट्रासाठी कॅमेरामन बालाजी कांबळेसह डॉक्टर धनाजी चव्हाण, परभणी.